आजाद समाज पार्टी द्वारा मनाया गया संविधान दिन। बुधवार दिनांक 26 नवंबर 2025 को आजाद समाज पार्टी नागपुर जिला के तत्वाधान में तथा माननीय संदीप जी मेश्राम अध्यक्ष नागपुर जिला के इनके विशेष प्रयास से संविधान चौक यहां पर कार्यक्रम मनाया गया। आज ही के दिन भाई चंद्रशेखर आजाद राष्ट्रीय अध्यक्ष आजाद समाज पार्टी तथा नगीना सांसद उत्तर प्रदेश द्वारा मुजफ्फरनगर में भव्य कार्यक्रम लिया गया, जहां संविधान उद्देशिका पठन किया गया, जहां करीब 50 लाख देशवासियों ने संविधान की उद्देशिका का एक साथ पठन किया। इस ऐतिहासिक क्षण का साक्षी बनने के लिए जिला के अध्यक्ष माननीय संदीप जी मेश्राम इन्होंने एक बड़ा सा स्क्रीन लगवाया, जिससे भाई चंद्रशेखर आजाद का संबोधन तथा उद्देशिका पठन का सीधा प्रसारण किया गया। इस मौके पे अनेक नागरिकों ने भाई चंद्रशेखर आजाद इनके कार्य से प्रभावित होकर आजाद समाज पार्टी में प्रवेश लिया। कार्यक्रम की विशेष उपस्थिति माननीय रुपेश जी बागेश्वर प्रभारी महाराष्ट्र, नितिन जी नागदेवते अध्यक्ष पूर्व विदर्भ, गुणवंत जी गरडकर, डॉक्टर ज्योतिराम टेके जी, फलटणकर जी, अशोक जी वाघमारे, सलमान जी पठान, नागसेन जी खड़गे, नागसेन जी बड़गे, संजय जी सरदार, भूषण जी सोमकुवर, केतन की सहारे, योगेश जी राउत, खुशीताई कामले, सचिन जी मेश्राम और मखरे जी ऐसे अनेक पदाधिकारी उपस्थित थे। जनता टाइम्स एवं जटा टीवी चैनल के लिए निखिलेश सर, प्रधान संपादक। आंबेडकरवादी जनतेला शुभेच्छा देतो। भाई चंद्रशेखर आजाद आजच्या दिवशी मुजफ्फर इथे महारॅली करत आहेत आणि त्या महारॅलीच्या माध्यमाने आता काही क्षणातच ते संविधानाच्या प्रस्तावनेची 50 लाख लोकांसोबत लाईव्ह शपथ घेणार आहेत आणि त्यामध्ये आपण सर्व सामील व्हाल। ऑनलाईन भाई चंद्रशेखर आजाद यांच्या पेजवर जाऊ आपण पण चंद्रशेखर आजादजी सोबत संविधानाच्या प्रस्तावनेची 50 लाख लोकांसोबत संविधानाची शपथ घ्यावी। बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपल्याला समता, स्वातंत्र्य, न्याय आणि बंधुत्वावर आधारित भारतीय संविधान 26 नोव्हेंबर 1949ला दिले आणि त्याच्यात आज हा जनसंघर्ष आपल्याला दिसून येत आहे। या देशामध्ये जे आज क्रांती होताना दिसत आहे ते बाबासाहेबांच्या या संविधानामुळे आणि म्हणून मी त्या बाबासाहेबांच्या संविधानाला मी म्हणू इच्छितो की रुतबा मुझे जो मिला संविधान से मिला, जो आज सम्मान है वो मेरे संविधान से मिला। किसी को मिला होगा मुकद्दर से, लेकिन मुकद्दर भी हमें इस भारतीय संविधान से मिला। डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद। भाई चंद्रशेखर आजाद संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। भाई चंद्रशेखर आजाद संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। संविधान के सम्मान में, संविधान के सम्मान में, संविधान के सम्मान में काम करत आहे आणि संविधानाला क्षती पोचवण्याची हे त्यांची जी मानसिकता आहे, ही मानसिकता आजपासूनच नाही, या जेव्हापासून संविधान बनले आणि बनण्याची सुरुवात होती तेव्हापासून ही मानसिकता आहे। पण त्यांची पाय नाही जमली आहे की भारतीय संविधानाच्या एक कलम पण बदलवण्याची। बाबासाहेबांनी त्याच्यात नमूद केलेले आहे की काळ वेळ परिस्थितीनुसार या संविधानामध्ये संशोधन करून त्यानुसार या देशाच्या प्रगतीसाठी कायदा सुधारित करू शकता। पण संविधान बदलण्याची भाषा कोणी या देशात करू शकत नाही। असा कायदेशीर पूर्णताही अधिकार या भारतातील कोणत्याही मनुवाद्याला नाही आहे आणि ज्याही मनुवाद्यांनी हा प्रयत्न केला, तुम्हाला माहीत असेल हे काम मनुवाद्यांनी संविधानाची प्रत जाणण्याचं काम केलेलं होतं, त्याला देशद्रोहीची जी कलम आहे ती लावून या संविधानानेच त्याला जेलमध्ये पाठवलं आहे। संविधानाचं मोठं एक हे आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.